Hello everyone, welcome back to the class of physics by Amol sir, the finest and the easiest way to learn the concept of physics in this lecture. So dear student, in this lecture we are going to start the new chapter of 11 science physics. That means chapter number first, units and measurement. Okay, विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण 11 सायन्सचा जो फिजिक्स सब्जेक्ट आहे तर त्या फिजिक्स सब्जेक्टचा जो सिलेबस होता तर त्या सिलेबसचं जे डिस्कशन असेल तर ते डिस्कशन आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये केलेलं आहे. म्हणजे की फिजिक्स मध्ये नंबर ऑफ चॅप्टर किती, नंबर ऑफ चॅप्टरचं नेमिंग काय, हे जे बेसिक थिंग्स असतील, जे बेसिक नॉलेज असेल तर ते आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये डिस्कस केलेले. त्यानंतर आपल्याला आजच्या ह्या लेक्चर मध्ये 11 सायन्सचा जो फिजिक्स सब्जेक्ट आहे त्या फिजिक्स सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचं म्हणजे युनिट्स अँड मेजरमेंट. मग या फर्स्ट चॅप्टरला स्टार्ट करण्याआधी ज्या काही आपल्या बेसिक थिंग्स असतील तर त्या बेसिक थिंग्स आपल्याला रिकॉल करायचे आहेत. त्यानंतर आपण आपल्या चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही विज्ञान हा एक सब्जेक्ट स्टडी केलेला आहे. मग 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही विज्ञान सब्जेक्ट स्टडी केले तर त्या विज्ञान सब्जेक्ट मध्ये ऑलरेडी तुम्ही सायन्सचे 3 सब्जेक्ट त्याच्यामध्ये स्टडी केलेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत एकाच सब्जेक्ट मध्ये स्टडी केलाय तर तो म्हणजे सायन्स म्हणजे विज्ञान. ओके, मग आता तुम्ही 11th सायन्सला आलात. तुम्ही सायन्सला आलात म्हणजे तुम्हाला 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3ही सब्जेक्ट तुम्हाला सेपरेटली स्टडी करायचे. ओके, मग त्यातला आपला जो फर्स्ट सब्जेक्ट असेल तर तो म्हणजे फिजिक्स. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर फिजिक्स म्हणजे काय? फिजिक्स हा एक क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे आणि त्या क्वांटिटेटिव्ह सायन्स मध्ये आपण जे क्वांटिटीज असतील तर त्या क्वांटिटीचं मेजरमेंट करतो आणि त्या मेजरमेंटला एक पर्टिक्युलर आपण युनिट देत असतो. मग आपण ज्या क्वांटिटीचा स्टडी करणार आहोत, ज्या क्वांटिटीचं मेजरमेंट करणार आहोत तर त्या मेजरमेंटला, त्या क्वांटिटीच्या मेजरमेंटला आपण एक पर्टिक्युलर युनिट देत असतो. मग युनिट म्हणजे काय बरं? मग युनिट हा एक असं एक जे आपण एखाद्या क्वांटिटीचं जर मेजरमेंट केलं तर मेजरमेंट केल्यानंतर आपण त्या मेजरमेंटला एक पर्टिक्युलर युनिट देत असतो, म्हणजे आपण त्याला फंडामेंटल युनिट म्हणतो. ओके, मग आपले जे बेसिक थिंग्स असेल किंवा जे मेजरमेंट असेल तर आपण हे मेजरमेंट एका पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं हे करू शकतो. साईज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टचं आपण मेजरमेंट करू शकतो किंवा लिक्विडचं मेजरमेंट करू शकतो. म्हणजे जो ऑब्जेक्ट असेल, जे लिक्विड असेल तर ते क्वांटिटी झाली आणि त्या क्वांटिटीचं मेजरमेंट आपल्याला करायचं आणि आपण जेही मेजरमेंट करणार आहोत तर त्या मेजरमेंटला आपण एक जे युनिट देत असतो तर ते युनिट आपण फंडामेंटल क्वांटिटीला देत असतो. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टचं किंवा कुठल्याही क्वांटिटीचं जर मेजरमेंट केलं तर आपण त्याला एक युनिट देत असतो. मग जसे की तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे जर कुठलीही क्वांटिटी असेल तर त्या क्वांटिटीचं जर मेजरमेंट केलं तर मेजरमेंट केल्यानंतर आपल्याला क्वांटिटीला युनिट द्यावा लागतं. ओके, मग सपोज आपल्याकडे बेस्ट एक्झाम्पल असेल की माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. ओके, ह्या ऑब्जेक्टचं वेट मला अननोन आहे. वेट, ह्या ऑब्जेक्टचं वेट आपल्याला कुठल्याही प्रकारचं नोन आणि अननोन आहे. मग ह्या ऑब्जेक्टचं जर मेजरमेंट करायचं असेल तर मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला त्याला एक पर्टिक्युलर युनिट द्यावा लागेल. सपोज ह्या ऑब्जेक्टचं मी एक वेट कॅल्क्युलेट केलं, वेट मेजर केलं तर मला त्याचं वेट मिळतंय 50. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला जर म्हटलं की ह्या ऑब्जेक्टचं वेट हे फक्त 50 आहे तर तुम्हाला ते अंडरस्टँड होईल का बरं? नाही. जर तुम्हाला म्हटलं की ह्या ऑब्जेक्टचं वेट हे 50 किलोग्राम आहे तर त्यावेळी तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल की हा जो ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्टचं वेट हे 50 किलोग्राम आहे. ओके, मग आपण ही एक क्वांटिटी होती, त्या क्वांटिटीचं आपण मेजरमेंट केलं, त्याचं मेजरमेंट आपल्याला किती मिळालं? परत 50 मिळालं. तर 50 मिळाल्यानंतर त्या मेजरमेंटला आपण काय देतो? सोबत एक पर्टिक्युलर युनिट देत असतो. म्हणजे आपण ज्या त्या ऑब्जेक्टचं जे वेट असेल त्या क्वांटिटीचं जे आपण मेजरमेंट केलंय तर त्या मेजरमेंटला आपण एक पर्टिक्युलर देत त्यासोबत ते युनिट असेल. मग हा किलोग्राम जे असेल तर ते किलोग्राम एक युनिट आहे. ओके, ज्याला आपण फंडामेंटल युनिट म्हणतो. हा किलोग्राम एक फंडामेंटल युनिट असेल. ओके, त्याच्यानंतर माझ्याकडे एका ट्यूब मध्ये एक लिक्विड आहे. त्या लिक्विडचं मला मेजरमेंट करायचं आहे. दिस इज द लिक्विड. लिक्विड आहे तुझा काय असेल बरोबर? क्वांटिटी असेल, त्या क्वांटिटीचं आपल्याला मेजरमेंट करायचं. फिजिकल क्वांटिटी असेल त्या क्वांटिटीचं आपल्याला मेजरमेंट करायचं. मग सपोज ह्या ट्यूब मध्ये दिलेले जे लिक्विड असेल, सपोज पेट्रोल असेल ते, तर त्या पेट्रोलचं तुम्हाला म्हटलं की हे 1 पेट्रोल आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे आपण लिक्विडचं मेजरमेंट आता ते किलोग्राम मध्ये करू शकत नाही किंवा किलोमीटर मध्ये करू शकत नाही. मग ह्या ट्यूब मध्ये असलेले जे लिक्विड असेल तर त्या लिक्विडचं म्हटलं की तुमची एक फिजिकल क्वांटिटी आहे तर त्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला मेजरमेंट करायचंय
त्याचं मेजरमेंट मला 1 मिळालं. जर त्याला फक्त मी 1 ठेवलं तर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं अंडरस्टँड होणार नाही. मग जर सपोज त्या 1च्या पुढे मी जर लिटर दिलं, ओके, तर तुम्हाला त्या ठिकाणी इझिली अंडरस्टँड होईल की त्या ट्यूब मध्ये असलेली जी फिजिकल क्वांटिटी असेल तर त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट आपल्याला 1 मिळालं आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट त्याचं युनिट जे असेल तर ते युनिट असेल. म्हणजे हा जो लिटर असेल तर हा लिटर काय बरं मग हा फंडामेंटल युनिट आहे. काय बोलतो फंडामेंटल युनिट असेल. म्हणजे क्वांटिटेटिव्ह सायन्स मध्ये आपण कुठलीही फिजिकल क्वांटिटी असेल किंवा कुठलीही क्वांटिटी असेल तर त्या क्वांटिटीचं जर मेजरमेंट केलं तर मेजरमेंट केल्यानंतर त्या क्वांटिटीला आपण काय देतो बरं एक फंडामेंटल युनिट देत असतो. ओके, त्यानंतर आपल्याकडे आणखी एक बेस्ट एक्झाम्पल असेल की तुम्हाला एक पर्टिक्युलर डिस्टन्स मेजर करायचं. ओके, दोन ऑब्जेक्ट मधलं तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचे. मग ते डिस्टन्स मेजर करत असताना तुम्हाला त्या डिस्टन्सला कुठला तरी एक पर्टिक्युलर युनिट द्यावं लागेल. ओके, सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा दुसरा ऑब्जेक्ट, याच्यात आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे किंवा डिस्टन्सचं मेजरमेंट करायचे. हा ए ऑब्जेक्ट असेल आणि हा बी ऑब्जेक्ट असेल. ओके, मग ह्या दोन ऑब्जेक्ट मधलं मला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं, डिस्टन्स मेजर करायचं. त्याच्यात डिस्टन्स मला मिळालं 10. ओके, मग मला सांगा हे जर डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सला युनिट मी लिटर किंवा किलोग्राम देऊ शकतो का बरं? नाही. म्हणजे डिस्टन्स मेजर करायला सुद्धा एक पर्टिक्युलर युनिट आहे. ओके, मग हे जे दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आपण मेजर करत आहोत तर त्या डिस्टन्सला आपण किंवा त्या मेजरमेंटला आपण युनिट असतो ते किलोमीटर असेल. म्हणजे दोन ऑब्जेक्ट मधलं जे आपल्याला डिस्टन्स मिळते तर असेल 10 किलोमीटर. मग हा किलोमीटर काय बरं? मग हा किलोमीटर काय बरं? हा एक फंडामेंटल युनिट आहे. फंडामेंटल युनिट म्हणजे आपण कुठलंही मेजरमेंट केलं तर त्या मेजरमेंटच्या रिस्पेक्ट मध्ये त्या फंडामेंटल क्वांटिटीला आपल्याला एक फंडामेंटल युनिट द्यायचं असतं. तर त्या ठिकाणी आपल्याला जे क्वांटिटेटिव्ह सायन्स तर त्या क्वांटिटेटिव्ह सायन्स मध्ये आपला हाच स्टडी करायचा. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो आपण जे मेजरमेंट केलं तर त्या मेजरमेंटच्या थ्रू आपण त्या फंडामेंटल क्वांटिटीजला आपण त्या ठिकाणी युनिट दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी शॉर्टली समजलं असेल की युनिट आपण कशाला देत असतो की जो फंडामेंटल क्वांटिटी असेल तर त्या फंडामेंटल क्वांटिटीचं मेजरमेंट केल्यानंतर आपण हे 51 आणि 10 हे जे फंडामेंटल क्वांटिटीचं मेजरमेंट केलेलं आहे पण त्या मेजरमेंटला आपण काय दिलं बरं? किलोमीटर, लिटर आणि किलोग्राम हे त्या फंडामेंटल क्वांटिटीचं एक फंडामेंटल युनिट आहे आणि ते फंडामेंटल युनिट त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी आपण ते यूज करत असतो. ओके, मग त्यानंतर आपला जो युनिट्स अँड मेजरमेंट मधला जो नेक्स्ट टॉपिक असेल तर तो म्हणजे सीजीएस. सॉरी, त्याच्यातले आपल्याला जो नेक्स्ट टॉपिक स्टडी करायचे तर ते म्हणजे सिस्टम ऑफ युनिट्स. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 11th सायन्स मध्ये नंबर ऑफ 4 सिस्टम ऑफ युनिट्स स्टडी करायचे. त्याच्यातला फर्स्ट असेल सीजीएस, सेकंड असेल एमकेएस, थर्ड असेल एफपीएस आणि 4 नंबरचा असेल एसआय. ओके, हा हे नंबर ऑफ 4 युनिट्स आपल्याला आणखी जे बेसिक थिंग्स असतील तर ते बेसिक थिंग्स आपल्याला ह्या लेक्चर मध्ये स्टडी करायचे. ओके, आय होप हे एक्झाम्पल प्रत्येकाला युनिट्स अँड मेजरमेंटचे अंडरस्टँड झाले असेल. मग आजचा आपला जो फर्स्ट सिस्टम ऑफ युनिट असेल तर तो म्हणजे सीजीएस. सीजीएस इन शॉर्ट तो सीजीएस दिलेला आहे. मग सीजीएस म्हणजे काय बरं? मग सीजीएस या ठिकाणी आपल्याला फुल फॉर्म स्टडी करायचं आहे. सी म्हणजे सेंटीमीटर, सेंटीमीटर, जी म्हणजे ग्राम आणि एस म्हणजे सेकंड. एस म्हणजे सेकंड. ओके, हा असेल सीजीएस चा फुल फॉर्म. ओके, आपण स्टडी करत आहोत सिस्टम ऑफ युनिट. देर आर 4 सिस्टम ऑफ युनिट. फर्स्ट इज अ CGS, second one is a MKS, third one is a FPS and fourth one is a SI. ओके, मग आपण जो फर्स्ट सिस्टम ऑफ युनिट स्टडी करतोय तर तो म्हणजे CGS. C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्राम आणि S म्हणजे सेकंड. हा त्याचा फुल फॉर्म असेल. ओके, त्यानंतर सेकंड सिस्टम ऑफ युनिट असेल MKS. सेकंड असेल MKS. M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्राम, किलोग्राम, एस म्हणजे सेकंड, एस म्हणजे सेकंड. ओके, त्यानंतर थर्ड सिस्टम ऑफ युनिट असेल एफपीएस. एफ म्हणजे फूट, पी म्हणजे पाऊंड, एस म्हणजे सेकंड. ओके, हा असेल फुल फॉर्म एफपीएस चा. त्यानंतर आपला 4 नंबरचा
जो सिस्टम ऑफ युनिट असेल जो आपण रेग्युलरली फिजिक्स मध्ये स्टडी करत असतो किंवा फिजिक्स मध्ये यूज करत असतो. बेसिकली आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण जेही मेजरमेंट करतो तर ते मेजरमेंट आपण सिस्टम ऑफ युनिट याला युनिट देत असतो. ओके, म्हणजे आपण जो फिजिक्स सब्जेक्ट स्टडी करणार आहोत, ओके, तर त्याच्यामध्ये आपण जो युनिट यूज करणार आहोत तर तो युनिट म्हणजे एसआय युनिट असेल. मग एसआय युनिटचा फुल फॉर्म असेल सिस्टम इंटरनॅशनल. सिस्टम इंटरनॅशनल. सिस्टम इंटरनॅशनल. आपल्याला रेग्युलरली आपल्या फिजिक्सच्या स्टडीमध्ये किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज होणारा जे युनिट असेल, जो सिस्टम ऑफ युनिट असेल तर तो म्हणजे एसआय युनिट. आणि एसआय म्हणजे काय? सिस्टम ऑफ इंटरनॅशनल. हा आपण आपल्या फिजिक्स मध्ये किंवा डे टू डे लाईफ मध्ये यूज करणारा युनिट असेल. ओके, त्यानंतर आपला जो सेकंड जो टॉपिक असेल तर तो म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, आपण आधी युनिट्स अँड मेजरमेंटचे बेसिक कन्सेप्ट ज्याच्यामध्ये आपण जो फिजिक्स होता तर तो फिजिक्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह सायन्स होता. क्वांटिटेटिव्ह सायन्स मध्ये आपण क्वांटिटीचं मेजरमेंट केलं आणि त्या क्वांटिटीच्या मेजरमेंटला आपण पर्टिक्युलर एक युनिट दिलं. त्यानंतर आपण ते आणखी नंबर ऑफ 4 सिस्टम ऑफ युनिट बघितले. त्याच्यातला फर्स्ट होता सीजीएस, एमकेएस, एफएस आणि एसआय. एसआय हा आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आणि आपल्याला जो फिजिक्स स्टडी करायचा आहे तर त्या फिजिक्स स्टडी किंवा आपल्याला फिजिक्स सब्जेक्ट मध्ये मॅक्झिमम किंवा रेग्युलरली आपला फक्त हा सिस्टम इंटरनॅशनल म्हणजे एसआय युनिट हा यूज करायचा आहे. ओके, त्यानंतर सेकंड पॉइंट असेल फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटल क्वांटिटीचे पण आणखी 2 टाइप्स आहेत. देयर आर 2 टाइप्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. त्याच्यातला फर्स्ट जी फंडामेंटल क्वांटिटी असेल तर ती म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ओके, मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन आपल्याला ह्या ठिकाणी स्टडी करायची, अंडरस्टँड करायची. मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी डेफिनेशन काय असेल? अ फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड एनी अदर physical quantity is called as fundamental physical quantity. This is the simple definition of fundamental physical quantity. Fundamental physical quantity आपल्याला काय म्हटलंय की अशी फिजिकल क्वांटिटी की ती कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटी वरती डिपेंड नाही. अ फिजिकल क्वांटिटी which do not depend any other physical quantity is called as fundamental physical quantity. म्हणजे की हे जी फिजिकल क्वांटिटी असेल तर ती फिजिकल क्वांटिटी कुठल्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटी वरती डिपेंड नाहीये. ओके, जर ती दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटी वरती जर डिपेंड नसेल तर आपण त्याला काय म्हणतो बरं? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. कारण की ऍक्च्युअली ही सेल्फ डिपेंडंट आहे. ती दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटी वरती जर डिपेंड नसेल तर आपण त्या क्वांटिटीला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो. मग अशा किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी की त्या कोणावरती डिपेंड आहे? दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. तर हे आपल्याला बघायचं आहे. देयर आर 7 फिजिकल क्वांटिटीज. ओके, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नाही. मग त्या कोणत्या फिजिकल क्वांटिटी हे आपल्याला स्टडी करायचे. ओके, त्यांचं फंडामेंटल क्वांटिटी बघायचे, त्यांचं एसआय युनिट बघायचे. त्यानंतर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपण कुठलीही फिजिकल क्वांटिटी असेल किंवा कुठलंही युनिट असेल तर ते आपण कोणते यूज करते? सिस्टम इंटरनॅशनल. फिजिक्स मध्ये स्टडी आपण मॅक्झिमम किंवा रेग्युलरली हे सिस्टम इंटरनॅशनल यूज करत असतो. त्याचं एसआय युनिट हे बघायचे आणि त्या फिजिकल क्वांटिटीचा जो एसआय युनिट असेल तर त्याचा आपल्याला जे सिंबल असेल तर तो सिंबलचा स्टडी करायचा. मग देयर आर 7 फिजिकल क्वांटिटी. ओके, फिजिकल क्वांटिटी आपल्याला किती दिल्या बरं स्टडी करायचे? 7 फिजिकल क्वांटिटी असेल आणि त्या फिजिकल क्वांटिटी कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहणार नाही म्हणजे आपण त्यांना फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. ओके, मग त्याच्यातली जी फर्स्ट फिजिकल क्वांटिटी असेल तर ती म्हणजे लेंथ. फर्स्ट फिजिकल क्वांटिटी असेल ती लेंथ. ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. कोणती वरती? लेंथ. आणि लेंथचं आपण एसआय युनिट काय असेल बरं? ते मीटर असेल. तुम्हाला म्हटलं की आपण मॅक्झिमम हा एसआय युनिट यूज करतो. ओके, जो सिस्टम इंटरनॅशनल असेल तर तेच युनिट आपण रेग्युलरली यूज करत असतो. ओके, मग फर्स्ट जी असेल तर ती म्हणजे लेंथ. आणि लेंथ आपण कशामध्ये मेजर करतोय? म्हणजे आपल्याला जर लेंथचं जर मेजरमेंट करायचंय आणि त्या मेजरमेंटचं जर आपल्याला युनिट द्यायचं असेल तर ते युनिट कोणत्या वरती? मीटर असेल. ओके, पण हा मीटर असेल तर ते मीटर कोणता सिस्टम ऑफ युनिट आहे? तर तो म्हणजे एसआय असेल, म्हणजे सिस्टम ऑफ इंटरनॅशनल. ओके, मग हा मीटरचा सिम्बॉल आपण कशामध्ये रिप्रेझेंट करतो बरं? म्हणजे लेंथचं मेजरमेंट आपण लेंथचं एसआय युनिट हे मीटर असेल तर त्या मीटरचा सिम्बॉल आपण स्मॉल एम ने डिनोट करत असतो. ओके, ही फर्स्ट फिजिकल क्वांटिटी असेल जी लेंथ होती. त्यानंतर सेकंड मास.
ही सुद्धा फिजिकल क्वांटिटी आहे, पण ती दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नाही. मग हा सेकंड फिजिकल क्वांटिटी मास असेल. मासचं मेजरमेंट आपण कशामध्ये करतोय, आपण ह्या ऑब्जेक्टचं मास म्हणजे त्या ऑब्जेक्टचं वेट आपण कॅल्क्युलेट केलं, 50 मिळालं. मग ते जे मास होतं तर ते मास आपण कशामध्ये मेजर केलं बरं, ते किलोग्राम मध्ये मेजर केलं. किलोग्राम काय हा एक युनिट आहे, पण कोणता सिस्टम ऑफ युनिट येतो, तो SI सिस्टम म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल असेल. ओके, मग मास ही सेकंड फिजिकल क्वांटिटी, तिचं आपण SI युनिट काय असेल बरं, ते किलोग्राम असेल. SI युनिट म्हणजे सिस्टम ऑफ इंटरनॅशनल हे मासचं किलोग्राम असेल. मग किलोग्राम आपण शॉर्ट मध्ये केलेला सिम्बॉल काय असेल बरं, हा केजी असेल. केजी. तसं ह्या ठिकाणी मी तुम्हाला फर्स्टली सुरुवातीला सांगितलं की आपण जे मास कॅल्क्युलेट करू, त्या ऑब्जेक्टचा आपण जर वेट कॅल्क्युलेट करू, तर ते वेट आपण ऑलवेज कशामध्ये मेजर करतो बरं, ते किलोग्राम मध्ये करतो. ओके, मग हा किलोग्राम काय बरं, हा सिस्टम इंटरनॅशनल आहे म्हणजे सिस्टम ऑफ युनिट आहे तो. ओके, मास होता, मासचं मेजरमेंट आपण किलोग्राम मध्ये केलं आणि किलोग्रामचा सिम्बॉल काय असेल बरं, तो केजी असेल. त्यानंतर थर्ड असेल टाइम. टाइम. ओके, टाइम आपण कशामध्ये मेजर करतो बरं, तो सेकंड मध्ये करतो. ओके, टाइम आपण हा सेकंड मध्ये मेजर करतो आणि सेकंड आपण हा कशाने डिनोट केला बरं, तो स्मॉल एस ने केला. एस म्हणजे सेकंड असेल, कारण की सेकंड आपण तो सिम्बॉल मध्ये फक्त स्मॉल एस ने रिप्रेझेंट करत असतो. ओके, त्यानंतर 4 नंबरचं फिजिकल क्वांटिटी टेम्परेचर. ओके, आपण टेम्परेचर कशामध्ये मेजर करतो बरं, ते केल्विन मध्ये. म्हणजे टेम्परेचर हा एक 4 नंबरची फिजिकल क्वांटिटी असेल. त्याचं SI युनिट कोणतं असेल, ते सिस्टम ऑफ इंटरनॅशनल, त्याचं काय बरं, ते केल्विन असेल. आणि केल्विनचा सिम्बॉल आपण कशाने दिलाय बरं, तो के ने दिलाय. केल्विनचा के त्या ठिकाणी दिलाय. ओके, त्यानंतर 5 नंबरची फिजिकल क्वांटिटी असेल इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट आपण कशामध्ये मेजर करतोय, म्हणजे त्याचा सिस्टम इंटरनॅशनल काय असेल बरं, ते एम्पियर असेल. काय असेल ते एम्पियर. आणि एम्पियरचा सिम्बॉल हा फक्त स्मॉल किंवा कॅपिटल ए ने रिप्रेझेंट केला. इलेक्ट्रिक करंट आपण त्याचं मेजरमेंट कशामध्ये करतो, की त्याचं युनिट काय असेल बरं, ते एम्पियर असेल. आणि एम्पियर आपण हा कॅपिटल ए ने तो डिनोट करत असतो. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. बरोबर, हे 6 नंबरची असेल ती ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि ल्युमिनस इंटेन्सिटीचं मेजरमेंट आपण कशामध्ये करतो बरं, ते कॅन्डेलामध्ये करतो. ओके, मग ह्या कॅन्डेला आपण त्याचा सिम्बॉल मध्ये कसा लिहितो करतो, CD मध्ये लिहितो. ओके, म्हणजे C आणि D काय रिप्रेझेंट करतो बरं, हा कॅन्डेलाला रिप्रेझेंट करतो. म्हणजे 6 नंबरची जी फिजिकल क्वांटिटी असेल म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी, तर ल्युमिनस इंटेन्सिटीचा SI म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल म्हणजे SI युनिट काय असेल बरं, ते कॅन्डेला असेल. आणि तो सिम्बॉल मध्ये आपण CD लिहितो. त्यानंतर 7 नंबरची फिजिकल क्वांटिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स ही 7 नंबरची फिजिकल क्वांटिटी. तिचं SI म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल काय दिलं बरं, ते मोल असेल. आणि तो मोलचं आपण जो सिम्बॉल असेल तर तो आपण MOL ने रिप्रेझेंट करतो, म्हणजे मोल ने रिप्रेझेंट करतो. ओके, these are the 7 physical quantities. First is a length, second one is a mass, third one is a time, 4 temperature, 5 electric current, 6 luminous intensity and 7 number amount of substance. अशा याच्या 7 फिजिकल क्वांटिटी आहेत. तर त्या फिजिकल क्वांटिटी कोणावरतीही डिपेंड नाही. म्हणजे त्या कोणत्या क्वांटिटी बरं, त्या फिजिकल क्वांटिटी. ओके, मग आपण ह्या 1 by 1 7 फिजिकल क्वांटिटी स्टडी केल्यात. ओके, आणखी या 7 फिजिकल क्वांटिटीच्या हेल्पने आपल्याला आणखी फिजिक्स मध्ये 11 स्टँडर्ड मध्ये आणि 12 स्टँडर्ड मध्ये बरेचसे काही स्टडी करायचे. ओके, अशा पद्धतीने आपण ह्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचा स्टडी केला. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कुठल्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहत नाही, त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. मग ह्या आपण 7 फिजिकल क्वांटिटी ह्या ठिकाणी स्टडी केल्या. त्यानंतर आणखी फंडामेंटल क्वांटिटीचा दुसरा पार्ट असेल किंवा सेकंड टाइप असेल फंडामेंटल डिराइव्ह क्वांटिटीज. ओके, सेकंड फंडामेंटल क्वांटिटीचा टाइप असेल फंडामेंटल डिराइव्ह क्वांटिटी अँड युनिट्स. ओके, मग आता हा जो फंडामेंटल डिराइव्ह क्वांटिटी असेल आणि त्याचे युनिट्स आपल्याला बघायचे. जसं की आपण या ठिकाणी 7 फिजिकल क्वांटिटीज बघितल्या आणि 7 फिजिकल क्वांटिटीचा SI युनिट बघितलं आणि त्याचे सिम्बॉल हे बघितले. मग आता आपल्याला फंडामेंटल डिराइव्ह क्वांटिटी आणि त्याचे युनिट बघायचे. मग ह्या ठिकाणी त्याची डेफिनेशन काय म्हणते फंडामेंटल डिराइव्ह क्वांटिटीची, अ डिराइव्ह क्वांटिटी which depends upon any other physical quantities is called as fundamental derived quantity. This is the simple definition of fundamental derived quantity. आता फंडामेंटल डिराइव्ह क्वांटिटीची डेफिनेशन काय म्हणते, ही अशी डिराइव्ह क्वांटिटी की ती दुसऱ्या कुठल्या तरी एका फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड असेल.
म्हणजे डिराईव्ह क्वांटिटी जर दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती जर डिपेंड असेल तर त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो बरं, डिराईव्ह क्वांटिटी म्हणतो, डिराईव्ह क्वांटिटी. मग जसं की आपण या 7 फिजिकल क्वांटिटी बघितल्या, त्या कोणावरतीही डिपेंड नाही, पण ह्या 7 फिजिकल क्वांटिटीवरती डिराईव्ह क्वांटिटी डिपेंड असेल. कारण की आपल्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय की डिराईव्ह क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. म्हणजे डिराईव्ह क्वांटिटी कोणावरती डिपेंड असेल, ती फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड असेल. म्हणजे त्या क्वांटिटीला आपण कोणती क्वांटिटी म्हणतो बरं, मग ती फंडामेंटल डिराईव्ह क्वांटिटी. आपल्याकडे एक्झाम्पल असेल, ओके, एक्झाम्पल एरिया असेल, ओके, व्हॉल्यूम असेल, व्हेलॉसिटी असेल, म्हणजे एटसेट्रा. ओके, आपण डिराईव्ह क्वांटिटी मध्ये काय म्हटलंय की डिराईव्ह क्वांटिटी फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड असेल. म्हणजे ही जी डिराईव्ह क्वांटिटी असेल तर ती डिराईव्ह क्वांटिटी कोणावरती डिपेंड आहे वरती, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवरती. तर आपण त्याला काय म्हणतो, डिराईव्ह क्वांटिटी. मग डिराईव्ह क्वांटिटीचे आपल्याकडे आणखी बरेचसे एक्झाम्पल आहेत. त्याच्यातले मी तुम्हाला 2-3 ह्या ठिकाणी दिले. एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, व्हेलॉसिटी असेल, प्रेशर असेल, डेन्सिटी असेल, कायनेटिक एनर्जी असेल, मास असेल, सॉरी फोर्स असेल. म्हणजे ह्या ज्या डिराईव्ह क्वांटिटीज आहेत, जसे की एरिया, व्हॉल्यूम, व्हेलॉसिटी, फोर्स, डेन्सिटी, प्रेशर, म्हणजे ह्या ज्या डिराईव्ह क्वांटिटी असेल, आपल्याकडे बऱ्याचशा डिराईव्ह क्वांटिटी, तर त्या क्वांटिटीज कोणावरती डिपेंड आहे बरं, त्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड. जर त्या फिजिकल क्वांटिटीवरती जर डिपेंड असेल तर आपण त्यांना फंडामेंटल डिराईव्ह क्वांटिटी म्हणतो. मग त्यांचं जे युनिट असेल तर ते आपण युनिट त्या ठिकाणी आणखी परत मेन्शन करत असतो. जसे की एरिया असेल, लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर. मग जर एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, व्हेलॉसिटी असेल, त्यांचे आपण युनिट त्या ठिकाणी स्टडी करा. त्या युनिट्स पासून आपल्याला आणखी परत जे डायमेन्शन असेल त्या फिजिकल क्वांटिटी, सॉरी त्या डिराईव्ह क्वांटिटीचं, तर त्या डिराईव्ह क्वांटिटीचा आपल्याला आणखी डायमेन्शन सुद्धा फाइंड आउट करायचं. म्हणजे ह्या 7 फिजिकल क्वांटिटीवरती आपला हा जो डिराईव्ह क्वांटिटी असेल तर तो डिराईव्ह क्वांटिटी डिपेंड असणार. मग एरिया म्हणजे काय बरं, लेंथ इंटू ब्रेथ. एरिया असेल म्हणजे लेंथ पण आपण मीटर मध्ये मेजर करतो आणि ब्रेथ पण आपण मीटर मध्ये मेजर करतो. मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर, हा त्याचं युनिट असेल. कशाचं बरं, फंडामेंटल डिराईव्ह क्वांटिटीचं. लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट म्हणजे मीटरचा क्यूब असेल, कारण की लेंथचं पण आपण मेजर मध्ये, ब्रेथ पण आपण मीटर मध्ये करतोय आणि हाईट पण आपण मीटर मध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी व्हॉल्यूमचं जर आपण युनिट फाइंड आउट केलं तर आपल्याला मीटर क्यूब मिळतं. ओके, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी असेल मीटर पर सेकंद. म्हणजे ह्या अदर थिंग्स असतील तर आपल्याला स्टेप बाय स्टेप ह्या 11th सायन्स मध्ये स्टडी करायचे असतील. आय होप की तुम्हाला आजचं हे जे लेक्चर असेल तर ते लेक्चर मधले जे पॉईंट असेल तर ते पॉईंट प्रत्येकाला अंडरस्टँड झाले असेल. एकदम सिंपल जे थिंग्स असेल ज्याचा आपण ह्या ठिकाणी बेसिक इंट्रोडक्शन या ठिकाणी स्टडी केलेले की युनिट्स अँड मेजरमेंट म्हणजे काय बरं, की युनिट्स अँड मेजरमेंट किंवा फिजिक्स हा सब्जेक्ट एक क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे आणि त्या क्वांटिटेटिव्ह सायन्स मध्ये आपण एक जी क्वांटिटी असेल किंवा कुठलीही क्वांटिटी असेल तर त्या क्वांटिटीचं मेजरमेंट करतो आणि त्या मेजरमेंटला आपण एक पर्टिक्युलर युनिट देत असतो आणि त्याचा स्टडी आपल्याला ह्या क्वांटिटेटिव्ह सायन्स मध्ये करायचं. जसे की तुम्हाला ह्या ठिकाणी डिफरंट मी एक्झाम्पल दिलं. कुठल्याही ऑब्जेक्टचं किंवा कुठल्याही क्वांटिटीचं आपण जर मेजरमेंट केलं तर मेजरमेंट केल्यानंतर आपल्याला त्याला एक पर्टिक्युलर युनिट द्यावं लागतं, ज्याला आपण फंडामेंटल युनिट म्हणतो. आणि ते फंडामेंटल युनिट आपण कुठल्याही फंडामेंटल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी यूज करत असतो. ओके, जसं की आपण हे बरेचसे 2-3 एक्झाम्पल बघितले. आणखी आपल्याकडे बरेचसे एक्झाम्पल आहे. कुठलीही तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये असणारी जी क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी, तर त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला त्याला एक युनिट द्यावं लागतं. ओके, असे आपल्याकडे बरेच एक्झाम्पल असेल. आय होप तुम्हाला हे जे पॉईंट असेल तर हे पॉईंट अंडरस्टँड झाले असेल. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण सिस्टम ऑफ युनिट बघितला. सीजीएस, एमकेएस, एफपीएस आणि एसआय यांचे फुल फॉर्मही तुम्हाला या ठिकाणी अंडरस्टँड झाले असेल. पण आपण डे टू डे लाईफ मध्ये आणि आपल्या म्हणजे बेसिकली फिजिक्स मध्ये आपण हा एसआय युनिटच यूज करतो. ओके, त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज किती आहेत, 7 आहेत. प्रत्येकाला हे तुमच्या माइंड मध्ये स्टोअर करून ठेवायचे, कारण हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट टॉपिक असतील. ओके, त्यानंतर फंडामेंटल डिराईव्ह क्वांटिटीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर मध्ये ज्या बेसिक थिंग्स होत्या आपल्या युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टरशी ज्या रिलेटेड होत्या तर हे आपण आज या ठिकाणी स्टडी केल्यात. आय होप प्रत्येकाला हे जे पॉईंट असेल तर हे अंडरस्टँड झाले असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे पॉईंट असेल तर ते मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असेल तुमच्या नॉलेजसाठी. हे खूप महत्त्वाचे असेल, कारण की ह्या पॉईंटवरती आपला येणारा जो पुढचा स्टडी असेल, जे पुढचे टॉपिक असेल तर ते ह्याच टॉपिकवरती डिपेंड असेल. सो प्लीज हे जे टॉपिक असेल तर हे टॉपिक व्यवस्थित अंडरस्टँड झाले असेल, त्यांचा व्यवस्थित स्टडी करा, तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग म्हणजे. ओके, तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.